हरिः ओम. श्री स्वामी समर्थ. हैदराबादला विठ्ठलराव नामक मामलेदार होते. माणिक प्रभूंच्या ठाई ठाई त्यांचा पूर्ण भाव होता. पण काही वाईट कृत्यांमुळे त्यांना मामलतीच्या कामावरनं दूर करण्यात आलं. मोगल सरकार आता आपल्याला अटक करणार ही बातमी त्यांना कळाली आणि मग मात्र ते चिंतातूर झाले. विचार केला आणि ते अक्कलकोटी आले. बरं, स्वामी महाराजांचं दर्शन घेता स्वामी महाराज एकदम उठून उभे राहिले. त्यांची मुद्रा तप्त दिसायला लागली. स्वामी म्हणाले, हासत कर्म करावे भोगावे रडत तेची परिणामी. काय रे, माजलास काय? दुसऱ्यांच्या बायका दुसऱ्यांचं द्रव्य पाहिजे काय तुला? चालता हो चल इथून. अरे, आम्ही काय तुझ्या बापाचे नोकर होत काय रे? अहो, हे ऐकलं लोटांगणच घातलं स्वामी चरणावर. प्रार्थना करायला लागला कळवळून, महाराज अपराधाची क्षमा करावी हो. आजपासून काही मी अशी कृत्य नाही करणार. या शरणागताचं रक्षण करावं महाराज. आपल्या वाचून माझा कोणी वाली नाहीये हो या जगामध्ये. असं वारंवार म्हणत म्हणत स्वामी महाराजांच्या चरणावर लोळणच घेऊ लागलं. त्या पश्चाताप दग्ध जीवाला बघून स्वामी महाराज म्हणाले, उठ जा, तुझे अपराध क्षमा केले आम्ही, पण यापुढे मात्र सावधगिरीने वाग बाबा. स्वामी मुखातील हे बोल ऐकताच स्वामी नामाचा जय जयकार करतच विठ्ठलराव हैदराबादला गेले. बरं, आणि मग पुढे दोषमुक्त होऊन त्यांना आधीची ती मामलतीची जागा सुद्धा मिळाली. केवढी दिव्य कृपा झाली पहा स्वामी महाराजांची या विठ्ठलरावांवर.